आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवड परिसरामध्ये महापुरुषांचे 39 पुतळे महापालिका पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार, शहर अभियंत्यांचे आदेश। पुण्यातील 23 गावांना पाण्यासाठी आणखी 4 वर्ष प्रतीक्षा, पीएमआरडीएनं जबाबदारी ढकलली महापालिकेवर, तर टीएमसी अतिरिक्त पाणी लागणार। पुण्याच्या भोरमधल्या नीरा खोऱ्यामधील भाटघर धरणातून 13 तर नीरा देवघर धरणातून 5 टीएमसी पाण्याचा विसर्ग। नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। 2017 नंतर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणार पाणी। पुण्यात राजाराम मंडळानं उभारलेल्या देखाव्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा आक्षेप आहे। गोल्डन टेम्पलच्या देखाव्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावत असल्याची तक्रार। गणेशोत्सवानिमित्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहरात जड वाहनांना बंदी, तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करा, पोलिसांचं आवाहन। पुण्यातील ज्योतिप्रसाद शाळेत शाडूच्या मातीच्या मूर्तीपासून बनवण्याची कार्यशाळा, तर कार्यशाळेमध्ये दौंडमधील 33 विद्यार्थ्यांचा सहभाग। पुणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी संस्था स्तरावरील प्रवेश नियमानुसार करा आणि नियमबाह्य प्रवेश केल्यास ते रद्द करण्याचा इशारा आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिले। शिक्षक दिनानिमित्त पुणे पालिका 14 शिक्षकांचा आदर्श पुरस्कार शिक्षक पुरस्कार या सन्मान करणार आहे आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान होईल। बेकायदेशीर प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा, कॅब मालक चालकांची मागणी। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोलिसांनी अडवलाय कॅब चालक मालकांचा ताफा। महत्त्वाची बातमी, नागपूर